विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करा। मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आज महाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन ही मागणी केली आहे। महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळी झालेल्या राड्यात विकास गोगावले हे आरोपी आहेत। त्यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही नाकारला आहे। सध्या विकास गोगावले हे फरार आहेत। विकास गोगावले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यांची महाड परिसरात दहशत आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामुळे महाडमधील वातावरण बिघडू शकते हे लक्षात घेऊन निवडणुकांची प्रक्रिया पार पडेपर्यंत विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। 8 दिवसात कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी महाडमध्ये 2 तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी, त्या गोंधळाबद्दल SP मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हे जे काही चाललंय हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरार सुद्धा आहे आणि त्याला अजून अटक सुद्धा झालेली नाहीये आणि त्यानंतर अशा प्रकारच्या आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो। परंतु इथं आल्यानंतर आम्हाला SP मॅडमची भेट झाली नाही, काही कारणास्तव त्या बाहेर गेलेल्या आहेत। परंतु या ठिकाणचे जे DYSP आहेत होम गृहचे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे, परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील। त्यामुळं जर का 8 दिवसात त्यांनी जर का कारवाई याच्यावरती केली नाही, तडीपाराची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया राबवल्या नाहीत तर माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये।